14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या ब्रिटिश भारतीय सैन्याच्या छावणीत एका बालकाचा जन्म झाला. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हेच बालक पुढे भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक ठरेल. हा मुलगा होता भीमराव रामजी सकपाळ, ज्यांना पुढे संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखू लागलं. भीमरावांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार होते. ते अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि शिक्षणाला सर्वात मोठं शस्त्र मानणारे होते. आई भीमाबाई प्रेमळ, संयमी आणि संस्कार देणाऱ्या होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधी असली तरी मुलांनी शिक्षण घ्यावं ही दोघांचीही प्रबळ इच्छा होती. भीमराव आपल्या आईवडिलांचं 14वं अपत्य होते. मोठं कुटुंब, मर्यादित साधनं आणि त्या काळातील कठीण सामाजिक परिस्थिती या सगळ्यात त्यांचं बालपण सुरू झालं. रामजी सकपाळ यांच्या नोकरीमुळे कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागलं. काही काळानंतर ते महाराष्ट्रातील सातारा येथे स्थायिक झाले. भीमराव अजून लहान होते. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. 20 डिसेंबर 1896 हा दिवस भीमरावांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद दिवस ठरला. त्यांच्या आई भीमाबाई यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यावेळी भीमराव फक्त 5 वर्षांचे होते. आईचं छत्र हरपणं ही कोणत्याही मुलासाठी मोठी वेदना असते. लहान भीमरावांच्या आयुष्यातही ही एक खोल जखम बनून राहिली. आईच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट आलं. अशा कठीण काळात भीमराव आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केला. त्यांनी आईची माया देत मुलांना प्रेमानं वाढवलं. त्यांच्या या योगदानाचा उल्लेख बाबासाहेबांच्या जीवनवासात महत्त्वाचा मानला जातो. रामजी सकपाळ यांनी मात्र एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे शिक्षण. त्यांनी मुलांना नेहमी सांगितलं की ज्ञान हेच खरं सामर्थ्य आहे. गरिबी असो, संकट असोत किंवा समाजातील अन्याय, शिक्षणाच्या जोरावर त्यावर मात करता येते. लहान भीमरावांना पुस्तकांची विलक्षण आवड होती. जेव्हा इतर मुलं खेळत असत तेव्हा ते पुस्तकांच्या जगात रमून जात. त्यांची जिज्ञासा, निरीक्षण शक्ती आणि शिकण्याची ओढ दिवसेंदिवस वाढत होती. परंतु पुढे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अशा कठोर वास्तवाला सामोरं जावं लागलं ज्यानं त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. अस्पृश्यतेचा अपमान त्यांनी स्वतः अनुभवला आणि याच अनुभवातून पुढे एका महान सामाजिक क्रांतीची बीजं रोवली गेली. पुढील भागात आपण पाहणार आहोत लहान भीमरावांचा शाळेतील पहिला दिवस, त्यांनी सहन केलेला भेदभाव आणि त्या संघर्षातून घडत गेलेला एक युगपुरुष.